नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान निवडणूक निकालानंतर भाजपवाल्यांना बिळातून बाहेर काढून त्यांचा समाचार घेऊ अशी वल्गना करणारे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना घरात बसून काम पाहिले. ते स्वतः बिळातून बाहेर आले नाहीत. कोविडच्या काळातही भ्रष्टाचार केला. अशा खिचडी चोर आणि कफन चोरांना तुम्ही प्रतिसाद देणार का, असा थेट प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत मतदारांना विचारला आहे. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मातृभूमी चौकात आयोजित सभेत त्यांनी उद्धव ठाकरे तसेच इंडिया आघाडीवर कडाडून टीका केली आहे. दरम्यान ते म्हणाले की इंडिया आघाडी म्हणजे डब्बे नसलेली गाडी आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे, तर दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची भक्कम गाडी धावते. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, उद्धव म्हणतात मी इंजिन, शरद पवार म्हणतात मी इंजिन. इंडिया आघाडीतील सर्वच जण इंजिन बनू पाहत आहेत. त्या सर्वांच्या इंजिनामागे सामान्यांसाठी डब्बाच नाही व जागाही नाही. मात्र मोदींच्या इंजिनाला डब्बे असून सर्वसामान्यांना घेऊन ते देशाचा विकास करीत आहेत, असेही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान विरोधकांकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबतही टीका केली जात आहे. परंतु कसाबची बाजू घेणारे हे कसाब सोबत आहेत. आम्ही निकम यांच्या सोबत असून योग्य व्यक्तीला उमेदवारी दिल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.